जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमधील अंतर म्हणजे जीवन होय। एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूकडे मार्गक्रमण करत असताना मनुष्य आपलं ध्येयनिष्ठ जीवन जगत असतो। जीवनाच्या या प्रवासात आजाररूपी अडथळे निर्माण होतच असतात। हेच अडथळे दूर करून जीवनगती निर्धोक राखण्यासाठी आधार देतं मॉडर्न होमिओपॅथी। चला तर मग जाणून घेऊया मॉडर्न होमिओपॅथी। होमिओपॅथीमधील जवळजवळ 2 दशकांचा दीर्घ अनुभव असलेले मॉडर्न होमिओपॅथीचे फाउंडर डॉक्टर विजय कुमार माने MD होमिओपॅथ यांचं दुर्धर आजारांवरील प्रदीर्घ संशोधन अनेक रुग्णांना आज नवजीवन मिळवून देत आहे। 2 दशकांपूर्वी डॉक्टर विजय कुमार माने यांनी आपल्या करिअरची सुरुवात लेक्चरर म्हणून केली। महाविद्यालयातनं लेक्चररशिप करत असताना त्यांच्या संशोधक नजरेनं अनेक गंभीर आजारांना आपलं लक्ष केलं। अभ्यासपूर्ण प्रदीर्घ संशोधनानंतर क्रांतिकारक ठरणारी मॉडर्न होमिओपॅथीची क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट उदयास आली। ही संशोधित उपचार पद्धती मॉडर्न होमिओपॅथीमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांपर्यंत पोहोचू लागली। गंभीर आजारांमुळे जीवनातील आनंद हरवून बसलेल्या रुग्णांमध्ये नवी आशा निर्माण होऊ लागली। दुर्धर आजारातून रोगमुक्त होत आनंदी जीवन जगण्याची संधी डॉक्टर विजय कुमार माने यांच्या यशस्वी उपचारानं मिळू लागली। जणू पुनर्जन्मच प्राप्त झाल्याची भावना रुग्णांमध्ये आज इथे दिसून येत आहे। रुग्णांच्या जीवनात परतलेले आनंदाचे क्षण आणि समाधान डॉक्टरांना प्रेरणादायी ठरत आहे। नमस्कार, मी दीप्ती लेले। आरोग्याचं मॉडर्न युग या मॉडर्न होमिओपॅथीच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत। मागच्या भागात आपण किडनीच्या काही गंभीर आजारांविषयी चर्चा केली। आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या सिनियर कन्सल्टंट डॉक्टर ज्योत्स्ना लाड इथे उपस्थित होत्या। आजही आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी इथे उपस्थित आहेत। आपण त्यांचं स्वागत करूया। नमस्कार डॉक्टर, स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे। डॉक्टरांनी उत्तम मार्गदर्शन आपल्याला केलं आणि त्याचबरोबर काही रुग्णही इथे स्टुडिओमध्ये त्यांचे अनुभव सांगण्यासाठी आले होते। ते आजही आपल्याबरोबर आहेत। आपल्याबरोबर आहे ओम तळेकर, ओमची आई आपल्याबरोबर आहे, श्री सचिन तापकीर, तेही स्टुडिओमध्ये आहेत। नमस्कार डॉक्टर। नेफ्रोपॅथी आणि नेफ्रोटिक सिंड्रोम या 2 आजारांविषयी आपण गेल्या भागामध्ये चर्चा केली। तर असे अजून अनेक गंभीर आजार आहेत जे किडनी फेल्युअरपर्यंत जाऊ शकतात आणि आरोग्याला धोकादायक ठरू शकतात। होमिओपॅथीच्या माध्यमातून आपण त्याच्यावरती उपचार करू शकतो असं तुम्ही आम्हाला सांगितलं होतं। तर असे आजार आधी कोणकोणते आहेत याविषयी आम्हाला माहिती सांगा। मागच्या भागात आपण नेफ्रोटिक सिंड्रोम बद्दल चर्चा केली। ॲडल्टमध्ये नेफ्रोटिक सिंड्रोम काय लक्षणं असतात, त्याचे निदान कसं केलं जातं, उपचार काय पद्धतीनं केले जातात, या गोष्टी आपण बघितल्या। पेडियाट्रिक नेफ्रोटिक सिंड्रोममध्ये बघितलं आपण की कशा पद्धतीने पेडियाट्रिक नेफ्रोटिक सिंड्रोमची केस ही त्याचं डायग्नोसिस होतं, त्याच्यावर उपचार केले जातात। त्याचप्रमाणे IgA नेफ्रोपॅथी, IgM नेफ्रोपॅथी, IgG नेफ्रोपॅथी याही नेफ्रोपॅथीबद्दल आपण डिटेल्स घेतले होते। या व्यतिरिक्त SLE म्हणजे सिस्टेमॅटिक ल्युपस इरिथोमॅटोसिस हा एक आजार असा आहे की जो प्रत्येक शरीरातील सर्वात महत्त्वाचे जे अवयव आहेत जसे की लिव्हर, किडनी याच्यावर त्याचे अत्यंत गंभीर असे दुष्परिणाम दिसून येतात। मग या आजाराला सध्याच्या प्रचलित औषधोपचार पद्धतीमध्ये सध्या तरी काय औषधं उपलब्ध नाही आहेत सध्या। अच्छा, पण हे आजार आहेत त्यांची पण लक्षणं इतर आजारांप्रमाणेच असतात का? काय लक्षणं दिसतात त्यामध्ये? प्रामुख्याने साधारण कसा एज ग्रुप हा 35 ते 40 वयोगटापर्यंत हा आजार होऊ शकतो। इम्युन सिस्टीम वीक होते या आजारात, ॲटोइम्युन डिसीज म्हणतो आपण याला। तर यामध्ये कसं होतं, बेसिकली प्रतिकारशक्ती जी असते प्रत्येक व्यक्तीची ती कुठेतरी हॅम्पर झालेली असते। इम्युन सिस्टीम वीक झाल्यामुळे हे ॲटोइम्युन डिसीज हे होत असतात। तर आपल्या होमिओपॅथीच्या माध्यमातून आपण काय करतो, तर ही इम्युन सिस्टीम स्ट्रेंथन केली जाते। तर प्रत्येक पेशी शरीरातली ही कशी कार्यरत होईल आणि ती तिचं काम 100% कसं चांगल्या पद्धतीने करू शकेल हे आपण होमिओपॅथीच्या माध्यमातून करू शकतो। नक्कीच, पण त्याआधी थोडंसं असं विचारते की लक्षणं दिसायला लागल्यानंतर निदान कसं होतं त्याच्यासाठी काही वेगळ्या टेस्ट आहेत का? हो, निदान करण्यासाठी आपल्याला ANA, DSDNA, कॉम्प्लिमेंटरी टेस्ट ज्या असतात C3, C4 या टेस्ट निश्चितपणे कराव्या लागतात। या स्पेशलाइज अशा तपासण्या आहेत। यामध्ये ॲटोइम्युन डिसीज आहे की नाही हे रूल आउट करता येतं। बरं, आणि निदान झाल्यानंतर तुम्ही म्हणालात तसं की प्रचलित उपचार पद्धती नाही, मग मॉडर्न होमिओपॅथीच्या माध्यमातून हे आजार आपण टाळू शकतो का?
निश्चितपणे टाळू शकतो. आता मी ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगितलं की होमिओपॅथीच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, तर इम्युनिटी जी आहे, जी वीक झालेली आहे, तर ती बळकट करण्याचं काम आपण मॉडर्न होमिओपॅथीद्वारे करत असतो. की जेव्हा इम्युन सिस्टीम स्ट्रेंथन होते तुमची, त्यावेळेस मग आजार समोरचा कुठलाही असू दे, म्हणजे लिव्हर फेल्युअर असू दे, रिनल फेल्युअर असू दे, कॅन्सर असू दे, किंवा कुठलाही गंभीर आजार असेल, तरी बेसिकली प्रत्येक पेशीपर्यंत तुमचं औषध पोहोचत असतं. ते त्याचे ऍक्शन 100% करत असतं. त्यामुळे त्या आजारावर मात करता येते. बरोबर. आपण याविषयी बोलत असताना वेगवेगळ्या रुग्णांशी पण चर्चा केली. तर तुम्हाला असं एखादी केस किंवा एखादा तुमचा असा रुग्ण तुम्हाला एखादी त्याचं सांगता येईल का उदाहरण, की जो अतिशय गंभीर अशा स्वरूपाचा आजार होता आणि त्यावरती मॉडर्न होमिओपॅथीच्या माध्यमातून खूप छान उपचार करण्यात आले? इथे पौर्णिमा जोशी म्हणून एक माझे जतचे पेशंट आहेत, 36 वर्षाच्या आहेत महिला रुग्ण त्या. तर त्यांची केस इथं मला त्याची नोंद करावीशी वाटते. MPGN असं त्यांचं निदान केलं होतं, मेम्ब्रॅनो प्रॉलिफरेटिव्ह ग्लोमेरुलोनेफ्रायटिस. तर या आजारात जे काही स्टिरॉइड्स वापरण्यात आले होते, त्याचा दुष्परिणाम असा झाला होता की त्यांचं ब्लड प्रेशर हे वाढत होतं. ब्लड प्रेशर वाढत जाऊन किडनीचं नुकसान व्हायला सुरुवात झाली आणि किडनीचं नुकसान झाल्यामुळे पेशंट किडनी फेल्युअरमध्ये लँड झाला होता. त्याचबरोबर बायलॅटरल कॅटरॅक्ट, 36 वयात तुम्ही कॅटरॅक्ट हा आजार ऐकला नसेल, तर आपल्याला त्या स्टिरॉइड्सच्या दुष्परिणाम हे पेशंटला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे ते पूर्ण ॲलोपॅथीपासून किंवा प्रचलित उपचार पद्धतीपासून ते थोडेसे अलिप्त झाले होते किंवा तिथं त्यांना निराशा प्राप्त झाली होती. आपली माहिती समजल्यानंतर ते आपल्याकडे अप्रोच झाले. पेशंट अत्यंत मानसिकदृष्ट्या खच्चीकरण झालं होतं पेशंटचं. तर त्यांना कॉन्फिडन्स द्यावा लागला की हे आजार आपण कशा पद्धतीनं कव्हर करू शकतो किंवा या आजारात नेमकं आपण काय करायचं आहे, आपल्याला कुठल्या गोष्टी ट्रॅक करायच्या आहेत, कुठल्या गोष्टी मॉनिटर करायच्या आहेत आणि कशा पद्धतीनं आपण याच्यातून बाहेर पडू शकता. बरं. हे सगळं मला तुमच्याशी खरं म्हणजे बोलायचं आहेच की मानसिकदृष्ट्या सुद्धा आधार देणं अशा वेळेला खूप गरजेचं असतं. पण ह्या विषयाकडे नंतर बोलूया. मला आधी ओमच्या आईशी याविषयी बोलायचं आहे की जे आत्ता डॉक्टर सांगत होत्या की थोडंसं मानसिक रीतीनेच आधी आपल्याला खचायला होतं. तुम्हाला हा अनुभव नक्कीच आला असेल, कारण खूप लहान वयामध्ये ओमला एक किडनीचा आजार झाला हे तुम्हाला कळलं. त्यावेळेला नक्की काय भावना होत्या तुमच्या? ज्यावेळेस आम्हाला कळलं की ह्याला असं नेफ्रॉटिक सिंड्रोम आजार झालेला आहे, तर पूर्णपणे आमचं मानसिक संतुलन म्हणजे पूर्ण बिघडलंच होतं. मी, माझे मिस्टर, सासू सासरे किंवा घरातले पूर्ण म्हणजे एवढ्या लहान वयात याला असा आजार होणं फारच म्हणजे गंभीररित्या, आणि पुढे ह्याला कसं तोंड द्यायचं किंवा आता ह्याला म्हणजे खूप लहान वयाचा असताना म्हणजे तो 6 वर्षाचा असताना त्याला आता म्हणजे सांगायचं कसं की तू काय काय केलं पाहिजे किंवा पथ्य काय पाळली पाहिजेत वगैरे, औषधं कशी द्यायची, त्याच्याकडनं सगळं करून कसं घ्यायचं. बरं, त्याची शाळा ह्या सगळ्याचा तुम्हाला खूप प्रश्न पडला असेल? प्रश्न म्हणजे तो सूज आल्यामुळे तो शाळेत जाण्यासाठी थोडासा नाकारत होता. बरोबर आहे. बाहेर जास्त खेळायचं नाही मुलांमध्ये. आणि मेन म्हणजे आम्हाला असा प्रश्न पडला की हा जेनेटिकली पण आजार नाही किंवा आमच्या फॅमिलीमध्ये पण हा कोणाला झालेला नाही. त्यामुळे पण थोडंसं फार आम्ही सगळेजण डिप्रेशनमध्ये होतो. मला वाटतं पुढच्या पूर्ण त्याच्या भविष्याचाच तुम्हाला प्रश्न पडला खूपच. आणि नंतर मग 2-3 डॉक्टरांचे कन्सल्टेशन घेऊन पण तरी पण काही त्याचा उपयोग झाला नाही. मग आम्ही सरांचं वर्तमानपत्रामध्ये जेव्हा ॲड वाचली तेव्हा सरांना भेटलो आणि त्याप्रमाणे सरांनी जसं फॉलोअप करायला सांगितलं तसं आम्ही त्याचा फॉलोअप केला आणि आता तुम्हाला त्याचा भरपूर फायदा झालाय, 100% फायदा झालेला आहे. बरोबर. जशी ही ओमची केस आहे त्याचप्रमाणे श्री सचिन तापकीर यांची सुद्धा आपण केस आहे, त्यांच्याशीही बोलूया. सचिनजी, तुम्हाला सुद्धा एक तरुण वयामध्ये हा आजार जेव्हा झाला तेव्हा तुमचंही अर्थातच, ओम तर खूपच लहान वयाचा आहे, तुमचा आजार सुद्धा एक तरुण वयातला असल्यामुळे तुम्हालाही दिसत असेल की आपल्याला बरंच अजून भविष्य पुढे आहे. तर त्यावेळेला तुमच्या भावना कशा होत्या? जेव्हा रोगाचं निदान झालं त्यावेळेस माझं संपूर्ण कुटुंब खूप तणावाखाली आलं, कारण त्या आजाराला प्रचलित उपचार पद्धतीत काही हे निदान औषधं नव्हती. पूर्ण क्युअर होणार असं कोणीच सांगितलं नव्हतं. त्यामुळे पूर्ण पुढं भविष्यात काय होईल, पूर्ण आयुष्याचंच जीवन धोक्यात आल्यासारखं वाटत होतं. परंतु जेव्हा मी मॉडर्न होमिओपॅथीची ट्रीटमेंट चालू केली तेव्हा सरांनी आत्मविश्वास दिला की तुम्ही या आजारातून पूर्ण बरे होऊ शकता. आणि जसजसे औषधं घेत गेलो आम्ही आणि रिपोर्ट चांगले येत गेले तसतसं पूर्ण जगण्याची नवीन उमेद येत गेली. खूपच छान. आपल्याला दोन्ही रुग्णांचेही अनुभव ऐकायला मिळत आहेत, डॉक्टरही आपल्याला मार्गदर्शन करतायत. मात्र इथे झाले वेळ एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा आरोग्याचं मॉडर्न युग.
ब्रेकनंतर आरोग्याचं मॉडर्न युग या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण बोलत होतो किडनीच्या विविध आजारांबद्दल आणि आपल्याला डॉक्टर मार्गदर्शन करतायत, अनुभवही आपण ऐकतोय. डॉक्टरांना मला असं विचारायचं की दोन्ही अनुभव आत्ता आपण ऐकले, अतिशय गंभीर असे आजार दोघांचेही होते आणि त्या आजारात एक फक्त पेशंटच नाही, म्हणजे तो रुग्णच नाही तर त्याचं संपूर्ण कुटुंब त्या आजारामुळे खूप गंभीर परिणामातनं त्यांना जावं लागतं. तर तुम्ही मगाशी म्हणत होतात तसं की एक मानसिक खच्चीकरण झाल्यानंतर त्यातनं बाहेर पडण्यासाठी तुमची कशी काय मदत होते? मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधांचा जसा उपयोग होतो तसं मानसिक रीतीने बाहेर पडण्यासाठी आपण काय करू शकतो? सुरुवातीच्या अवस्थेत जेव्हा पेशंट आपल्याकडे येतात तेव्हा त्यांचे निदान दुर्धर आजाराचे एखादे निदान झालेले असते त्या रुग्णाचे. त्यावेळेस पूर्ण गोंधळलेले असतात पेशंट आणि त्यांच्या मानसिक दृष्टीनं अत्यंत कमकुवत झालेले असतात. त्या आजारानं त्यांना आधी शरीरानं कमकुवत केलेलंच असतं, पण हे बाकी कुठलाही पर्याय त्यांना उपलब्ध दिसत नाहीत. तुमचा हा आजार आहे, हा असाच राहणार आहे असं जेव्हा त्यांना सांगितलं जातं, याच्यावर कुठलेही ठोस उपचार नाही आहेत आणि तुम्हाला आता या आजाराबरोबरच जगायचं आहे, तुमचं आयुष्य सगळं या आजाराबरोबरच जाणार आहे, असा जेव्हा सल्ला त्यांना दुसरीकडे दिला जातो त्यावेळेस ते पूर्ण घाबरलेल्या अवस्थेत आणि पूर्ण मनानं खचलेल्या अवस्थेत आपल्याकडे येतात कन्सल्टेशनसाठी. अशा वेळेस त्यांना धीर देणं हे अत्यंत गरजेचं असतं. सगळ्यात पहिली गोष्ट आम्हाला ती करावी लागते की रुग्णाचं पूर्ण सिम्पॅथेटिकली त्यांच्या हिस्ट्री आहे ती आपण पूर्ण केस स्टडीसाठी हिस्ट्री तर घेतोच आपण, पण मानसिकदृष्ट्याही त्यांना आधार देण्याचं मोलाचं काम आपल्याला करावं लागतं. यावेळेस आपल्याला त्यांना सांगावं लागतं की कशा पद्धतीनं हा तुमचा आजार आहे, तर याचे कॉम्प्लिकेशन काय होऊ शकतात किंवा याचं गंभीरता आपण टाळू कशी शकतो. तर तुमच्याकडून सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. काय सहकार्य अपेक्षित आहे? तर तुम्ही सांगितलेलं पथ्य करणं गरजेचं आहे, फॉलोअप तुमचा रेग्युलर ठेवणं गरजेचं आहे, औषधाच्या ज्या वेळा सुचवलेल्या आहेत ते वेळेवर औषधं घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि डॉक्टरांची जी इंटरॅक्शन होत असते रुग्णाबरोबर ती मला इथं फार महत्त्वाची वाटत असते. जेव्हा रुग्ण आपल्याकडे येतो तेव्हा प्रत्येक डॉक्टर त्यांच्याशी खूप चांगल्या पद्धतीनं किंवा खूप डीपली असं इंटरॅक्शन होत असते रुग्णाची आणि डॉक्टरांची, जी इतर कुठल्याही पॅथीमध्ये आपल्याला दिसून येत नाही. कारण होमिओपॅथीमध्ये तुम्ही म्हणालात तसं की मुळावरच उपचार केले जातात, त्यामुळे खूप मागची हिस्ट्री पासून सगळं तुम्हाला आपल्याला त्या पेशंटची मानसिक अवस्था पण इम्प्रूव्ह करावी लागते. मानसिक अवस्था जेव्हा आपण इम्प्रूव्ह करतो त्यावेळेस त्यांची विल पॉवर वाढते आणि कॉन्फिडन्स हा बुस्टअप होतो. की आता मला या महिन्यात मला अशा पद्धतीनं फरक पडलाय, पुढच्या महिन्यात मला आणखी चांगला फरक पडणार आहे. ह्या ज्या गोष्टी मानसिक लेवलवर ऍक्शन होते त्याची ते आणखी स्पीडी रिकव्हरी होऊन जाते. नक्कीच. मला ओमच्या आईला त्याबद्दल विचारावंसं वाटतंय की तुम्ही जेव्हा सांगितलं की तुम्हाला 100% खात्री तिथे गेल्यानंतरच मिळाली, तर तुम्हाला कसा अनुभव आला डॉक्टरांविषयी आणि त्यांनी जे उपचार पद्धती सुचवली तुम्हाला मॉडर्न होमिओपॅथी, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? अनुभव म्हणजे त्याचे औषधांच्या वेळा, पथ्य पाळणे, त्यामुळे तो भरपूर लवकर रिकवर झाला आणि मानसिक रीतीने तुम्हाला काय फरक पण पडला? तो खूप म्हणजे असं जास्त एन्जॉय किंवा मुलांमध्ये जाणे किंवा बाहेर वगैरे त्याचे सूज वगैरे कमी असल्यामुळे तो पण जरा जास्त फिलिंग पण म्हणजे बेटर करत होता. नक्कीच. आणि डॉक्टरांची औषधं वगैरे वेळेवर घेतल्यामुळे पण त्याच्या खाण्यापिण्यामध्ये पण भरपूर म्हणजे आम्ही पण त्याच्यामध्ये भरपूर लक्ष देऊन त्याच्यावरती व्यवस्थित उपचार सरांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे उपचार पाळले. आणि सरांचे तर भरपूर आभारच मानावे लागतील. नक्कीच नक्कीच. सचिनजी, तुम्हालाही मला विचारावं असं वाटतंय की मगाशी तुम्ही म्हणालात तसं की संपूर्ण कुटुंबावरच त्याचा परिणाम झालेला होता, एक माणूस आजारी पडल्यामुळे आणि तरुण वयात झालेला आजार, परत भविष्याविषयी प्रश्न होताच मनामध्ये. तर तुम्हाला जेव्हा डॉक्टरांकडे तुम्ही गेलात, मॉडर्न होमिओपॅथी तुम्ही अवलंब करायला सुरुवात केली त्या पद्धतीचा, तर तुम्हाला एकूण मानसिक आणि शारीरिक रीतीने कसा फरक पडला, काय सांगाल? कारण डॉक्टरने तसं खात्री दिल्यामुळं एकदम आत्मविश्वास निर्माण झाला होता आणि त्यानंतर गोळ्या घेऊन रेग्युलर गोळ्या घेतल्या आणि घरच्यांनी पथ्य पाणी वगैरे जेवण व्यवस्थित हे केलं, सांभाळलं. त्यामुळं झपाट्याने प्रगती होत गेली आणि हळूहळू रिपोर्ट्स नॉर्मल होत गेले आणि त्यामुळं घरात आनंदी वातावरण निर्माण झालं. नक्कीच. मला पुन्हा डॉक्टरांना विचारायचं आहे की या दोन आजारांविषयी तर आपण बोलत आहोतच, पण मॉडर्न होमिओपॅथीच्या माध्यमातून विविध जे क्रिटिकल, ज्याला गंभीर म्हटले जातात अशा स्वरूपाचे आजार बरे होतात, याविषयी आपण बोललो होतो. तर असे कुठले कुठले आजार आहेत की ज्यावरती होमिओपॅथीच्या माध्यमातून आपण उपचार घेऊ शकतो? हो, इथे मला 2 गोष्टी नमूद कराव्याशा वाटतात. होमिओपॅथी ही स्लो ऍक्टिंग आहे, औषधे खूप महिने घ्यावं लागतं, मग रिझल्ट दिसून येतो, असे हे जे आहे हे समज नाहीत, हे गैरसमज आहेत. हे आधी रुग्णांनी आणि समाजानं त्यांच्या मनातून काढून टाकायला पाहिजेत. स्पीडी रिकव्हरी ही आपल्याला पहिल्या महिन्यापासून दिसून येते, क्लिनिकल इम्प्रूव्हमेंट ही पहिल्या महिन्यापासून दिसून येते. रिपोर्ट्स आपण ट्रॅक करत असतो, रिपोर्ट्स इम्प्रूव्ह होत असतात आणि रुग्ण या आजारातून पूर्णपणे बाहेर पडू शकतात, पूर्णपणे बरे होऊ शकतात.
तर ही स्पीडी रिकव्हरी होमिओपॅथी देऊ शकते. बरं. दुसरी गोष्ट, जेव्हा एखाद्या दुर्धर आजाराचं निदान होतं, म्हणजे समजा एखाद्या रुग्णाला कॅन्सरचं निदान झालं आहे किंवा लिव्हर सिरोसिसचा आजार आहे त्याचं निदान झालं आहे, किडनी फेल्युअरचं निदान झालं आहे, तर पहिला ऑप्शन रुग्ण हा प्रचलित उपचार पद्धतीमध्ये पहिला कन्व्हेन्शनल लाईन ऑफ ट्रीटमेंटसाठी पहिला प्रयत्न केले जातात. तेव्हा तिथं त्यांच्या पदरी निराशा येते की तिथं सांगितलं जातं की या आजारांवर काही उपचार उपलब्ध नाही आहेत. तेव्हा रुग्ण आपल्याकडे येतो. तर रुग्ण आपल्याकडे आधीही येऊ शकतो किंवा आधीच्या टप्प्यात जर रुग्ण आपल्याकडे आला तर रुग्णाचा आणखी जास्त फायदा होऊ शकतो. डॉक्टर, खूप छान माहिती देत आहे तुम्ही. डॉक्टरांशी अशीच चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा आरोग्याचं मॉडर्न युग. किडनी आजारांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर आपण संपर्क साधू शकता. दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, मडगाव, म्हापसा. संपर्क क्रमांक आहे 9730339009 9372728009. टोल फ्री नंबर 180012180009. वेबसाईट आहे www.modernhomeopathy.co.in. ईमेल आयडी आहे info@modernhomeopathy.co.in आणि kidneycureclinic@gmail.com. ब्रेक नंतर आरोग्याचं मॉडर्न युग या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. डॉक्टरांशी आपण चर्चा करतोय ते किडनीच्या आजारांबद्दल. प्रचलित काही उपचार त्याच्यावर आत्ता आहेत का उपलब्ध? ट्रान्सप्लांट जेव्हा कुठलाही अवयव नवीन आपल्या शरीरात बसवला जातो तेव्हा त्याचा रिजेक्शन रेट हा जास्त असतो. साहजिक आहे. म्हणजे एक नैसर्गिक जे काम सुरू असतं शरीराचं, तुम्ही आर्टिफिशियल जेव्हा त्याच्यात काहीतरी नवीन काहीतरी घटक आल्यानंतर त्याचा त्रासच जास्त होऊ शकतो का? हो, त्यामुळे रिजेक्शन रेट हा त्याच्यात जास्त असतो. म्हणजे नवीन जेव्हा अवयव बसवतात तेव्हा ती बॉडी आपली ऍक्सेप्ट करेल की नाही हे सांगू शकत नाही आपण. आणि त्याच्या या गोष्टी प्रचंड खर्चिक आहेत. प्रॅक्टिकली सुद्धा या गोष्टीमध्ये पेशंटची बरीच ओढाताण होते. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला होमिओपॅथीच्या माध्यमातून टाळता येऊ शकतात. बरं होऊ शकतो पेशंट ही जशी आपण किडनीच्या आजाराबद्दल आता खात्री दिली, पण हल्ली आपण सतत आत्ताच्या बदलत्या जीवनशैलीला खूप नावं ठेवताना सगळेजण दिसत असतात की प्रत्येकाचं कामाची वेळ असेल किंवा प्रत्येकाचा आहार असेल, व्यायामाची कमतरता आहे, ह्या सगळ्यामुळे अनेक आजार आपल्याला होताना दिसतात. मधुमेहासारखा आजार आहे. तुम्हीच मागच्या भागात म्हणाला होतात की मधुमेहाची राजधानी असं आपण आता खरं तर म्हणायला लागलेलो आहोत. हृदयविकार असेल, ब्लड प्रेशर असेल, खूप आजार आपल्याला वेगवेगळे दिसून येतात. होमिओपॅथीच्या माध्यमातून आपण ह्यावरती उपचार कशा प्रकारे करू शकतो? होमिओपॅथी हा सगळ्या आजारांसाठी एक चांगला बेस आहे असं म्हणता येईल. आज होमिओपॅथीच्या माध्यमातून आपण अगदी साध्यातला साधा आजार ते गंभीर आजार इथपर्यंत सगळे आजार आपण खूप चांगल्या पद्धतीने कव्हर करू शकतो. आणि एव्हिडन्स बेस होमिओपॅथीसाठी सगळ्यांनीच आता प्रयत्न करायला पाहिजेत. म्हणजे काय, आपल्याकडे जेव्हा आपण डाटा कलेक्ट करतो, जेव्हा एखाद्या गंभीर केस आपल्याकडे एनरोल होते तेव्हा त्याचे ॲट द टाइम ऑफ कन्सल्टेशन तो रुग्ण कुठल्या अवस्थेत असतो, त्याची क्लिनिकल कंडिशन काय होती, रिपोर्ट्स कसे वर्स्ट होते, आणि जसे आपल्या मॉडर्न होमिओपॅथीचे डोस त्या पेशंटमध्ये द्यायला आपण सुरुवात केली तसं त्यामध्ये काय काय इम्प्रूव्हमेंट झाले, तो ज्यावेळेस आपल्याकडे आला कन्सल्टेशनसाठी त्यावेळेस